शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज 10 जुलै 2024 बुधवार राज्यात बहुतांश भागांमध्ये सध्या पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे। लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। हवामान खात्याच्या मते राज्यातील काही भागांना आज येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आजपासून पुढील 48 तास पावसाचा जोर कायम असणार आहे। मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस, अतिवृष्टी कोकणामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा आज दुपारनंतर तसेच रात्री देखील देण्यात आला आहे। मित्रांनो, विदर्भात पाहायचं झाले तर विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आज दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण, पावसाचे सक्रिय वातावरण तयार होऊन बहुतांश भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे। त्यासोबतच एक विशेष बातमी म्हणजे पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये सलग पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।